कंचं नाव जरी घेतलंस तरी धुवून पिळून सुकायला टाकीन, समजलं? नाही समजलं. अरे तू कोणाला मारलंय माहितीये का? हे डॉन कंचेला आलंय. त्याला काचेसारखं तोडून टाकीन, काचेवर टिचकून टिचकून मारीन. खेळणी परत ट्रॉली मध्ये ठेवा. दाट गण पाहिजे, कानाखाली नको का? हा तुमची खेळणी आई. मला आई दिसती आहे रे. तसं दिवसा आत्मा कधी येत नाही. अरे प्रत्येक गोष्ट दिसत नाही, फील करावी लागते रे. तीच कानाखाली. मला आजही आईची ती कानाखाली मारलेली आठवते. अहो हे काय करताय बॉस? आईचा हलवा आठवतो, आईचं गीत आठवतं, तुम्हाला आईची कानाखाली आठवते? खूप वर्षानंतर ही कानाखाली फील करतो रे. तुम्ही कानाखाली फील करा, मी गन घेऊन येतो. हो बाई, बऱ्या बोलाने डार्ट गन देऊन टाका. डोकं कुकर सारखं गरम आहे बर का. आजी आहे मी, आता तुला तुझ्या आजीची आठवण करून देईन. कुकर सारखं डोकं गरम आहे ना तुझं? आत्ता शिट्टी वाजवते. आजी तर फायटर आजी निघाले की, कळलं काय? अरे आता तोच बॅक चोर आहे. हँड्स अप. अरे मला तर काहीच झालं नाही. खेळणं याने काहीच नाही होणार, पण या बुक्क्याने नक्की होईल. आता इथून पळून जाण्यातच भलं आहे रे, नाहीतर हे लोक आपल्याला मारून सुजवून टाकतील बरं. वा आजी, तुमच्यात तर खूपच ताकद आहे. लहानपणी खूप तुपलोणी खाल्ला आहे ना रे. आता चला, खेळणी घेतली आहेत, पैसे देऊन निघूया. आतमध्ये तर आल्या होत्या, गेल्या कुठे? चलो सीसीटीव्ही फुटेज चेक करूया आपण. चलो. तुमच्या आईने आम्हाला मारून मारून सर्वांची आठवण करून दिली. आई व्यक्तीच तशी असते. तुमच्या आईसारखी व्यक्ती बाहेर चालली आहे. आईबद्दल प्रेमाची भाषा बोल रे, नाहीतर. आदरणीय आई साहेब बाहेर चालले. जर का तुम्हाला डार्ट गन घ्यायची आहे तर चला. हा सूर ठीक आहे. लक्षात ठेव, त्या माझ्या आई सारख्या आहेत. आणि हे विसरू नकोस की मी डॉन कंचेलाल आहे. चला. त्या इथून आत्ताच बाहेर गेल्या. आणि त्यांच्या मागे डॉन कंचेलाल गेलाय. चला डॉनला पकडूया, प्रमोशन मिळेल. बनी पटापट यांच्या गावाला चल. बॉस, गँगच्या अजून माणसांना बोलवलंय. त्यांना मारून मारून गन घेऊया आपण. नाही, त्यांना कोणी हात नाही लावणार. त्या माझ्या आई सारख्या आहेत. बॉस, त्या आई सारख्या आहेत, आई नाही आहेत. आई वाटेल रे. तू फील कर, फील. कंचेलाल, आता जे काही फील करायचंय ते जेल मध्ये कर. डॉन कंचेलालला पकडणं सोपं नाहीये, अशक्य आहे. मारा सगळ्यांना.
अरे यार ते गुंड पांडा साहेबांना मारतायत. चला. अरे काय पर्सनल खुन्नस आहे का माझ्याशी? सकाळपासून 3 वेळा मारून झालेला आहे. मग मार खाण्यासारखं कामच का करतोस? हे घे. पांडा साहेब तुम्ही ठीक आहात ना? बॉस इथून पहा, हे लोक खूप मारतात. या गुंडांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा आणि इन्स्पेक्टर पांडांना हॉस्पिटल मध्ये. चल यार, दुपार झालीये. आजींना बल्लूपूरला सोडून येऊयात. त्यांचा पाठलाग करा. जेव्हा संधी मिळेल तेव्हा टाटकन घेऊन टाकू. चला. असं नाही, ते आपल्याला ओळखतात. बळूपूरला चालले ते. आपल्याला वेश बदलून जायला लागेल. पण लक्षात ठेवा, आईला काहीही होता कामा नये. लक्षात आलं रे. फक्त पुढे आता 5 स्टार ढाबा येईल. त्यानंतर एका पुलाजवळून माझ्या गावाचा रस्ता आहे बाळा. 5 स्टार नंतर की ढाब्यानंतर? 5 स्टार नंतर. ढाब्याचं नाव 5 स्टार आहे रे. कार तिथेच ठेवून द्या. तिथून चालत जावं लागतं बाळा. रस्ता नाहीये ना म्हणून. भूक लागलीये. धाब्यावर बसून जेवून घेऊया. कळलं काय? बॉस, आपण शेतकरी का बनलो आहोत? अरे कारण गावचा एरिया आहे. सगळ्यांना वाटलं पाहिजे की आपण शेतकरी आहोत. कोणाला वाटलं नाही पाहिजे की मी डॉन आहे ते. बॉस, हे तर धोतर सांभाळता येत नाही. अरे सांभाळेल रे. तू फील कर शेतकरी आहेस. बॉस, मी फील करतोय मी शेतकरी आहे, पण हे धोतर फील नाही करत आहे ना. शट अप. मी डॉन आहे. जे सांगाल ते करावं लागेल. नाहीतर आता माझं बोलणं नीट कान देऊ नाही का? तू त्या चौघांचं लक्ष विचलित कर. मी हळूच बॅग चोरून पळून जाईन आणि मला डाटगन मिळेल. काय बॉस, तुम्ही डॉन आहात. लपून छपून चोरी कराल. मारामारी करून घेऊया ना. त्या आईसारख्या वाटतात. सेम कानाखाली मारतात. त्यांना काही नाही करू शकत. बॉस, पहिले कंट्रोल करा, मग चोरी करा. त्यांना आम्ही सांभाळून घेतो. आजी तुम्ही बसा इथे. आम्ही जेवण घेऊन येतो काय? ओ, जेवणात काय आहे? ओय, वरण आहे, चपाती आहे. अजून? अरे अजून काय? वरण आणि चपाती आहे. मग एवढ्या सगळ्या पातेल्यांमध्ये काय आहे? ओ ते तर रिकामे आहेत. शो साठी ठेवले. तुम्हाला काय हवंय? विचारतोयस तर असं जसं की तुझ्याकडे 100 ऑप्शन्स आहेत. डाळ भात असेल तर तेवढंच द्या ना. कळलं काय? ठीक आहे साहेब, तुम्ही बसून घ्या, मी लगेच आणून देतो. तुम्हीच आणलं? कोणी काम करणारा माणूस नाहीये? ओय, तुम्हाला वरण चपाती खायची आहे की काम करणारा खायचा आहे? चपाती खा, थंड होऊन जाईल. ओय, उठा रे, आम्हाला बसायचा इथे. अरे अरे तू वेश बदलून मार खायला आलास? दादूस, अरे काही पण काय बोलतोयस? भाऊराया ओळखलं नाहीस? हा तोच आहे ज्याने सकाळपासून 3 वेळा मार खाल्लाय.
यार वेश बदलण्यासाठी एवढी मेहनत केली होती आम्ही, तुम्ही एका फटक्यामध्ये ओळखलं आपल्याला. तुला तर आमच्याकडून मार खायची सवयच लागली, कळलं काय? आजी तुम्ही बॅग सांभाळून ठेवा, हा तुमची बॅग घ्यायला आलाय. भाऊराया, हे शेतकरी बनून आलेत ना, पण यांना मारून मारून यांची शेती आपणच पिकवू. अरे पळा रे पळा पळा. ए पळा रे पळा रे, हे लोक खूप मारतात रे. पळा. पूर्ण वरण खराब केलं. तीच काना खाली आई. अरे बाळा, तू इथं? हा, मी असा इकडून जात होतो, तुम्ही दिसलात म्हणून भेटायला थांबलो. किती गुणी आहेस रे तू. चला आजी, ते गुंड पळाले पण पुन्हा कधी येऊ शकतात. चला लवकर गावी पोहोचूया. हा कोण आहे जो तोंडाला वरण लावून बसलाय? माझ्या मुलासारखा आहे रे. मला बघितलं तर भेटायला थांबला. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. चला आजी, जंगलातून चालत जायचंय. बळूपूर पोहोचायला खूप वेळ लागेल. मिळाली का डाडगन? हो रे, नाही, पण ते जंगलाच्या रस्त्याने बल्लूपूरला चालले, तिथे गन घेणं सोपं जाईल. अरे किती मार खायला लावाल बॉस, सकाळपासून मारच खातोय. तुम्ही डॉन कंचेलाला आहात तर मारामारी करून घ्या ना. कोणताही डॉन आईवर हल्ला करत नाही. चला आता त्यांना बल्लूपूर मध्येच पकडू. ओ पोलीस स्टेशन. हा सर, डॉन कंचेलाल बल्लूपूरला चालला आहे. आजी, अजून किती लांब आहे? बस थोडंच लांब आहे बाळा. बबलू मला बघेल तर खूप खुश होईल. आजींचं त्यांच्या नातवावर बबलूवर खूप प्रेम आहे, कळलं काय? आजी, तुमचं गाव नक्की याच देशात आहे ना? हो, फक्त या घनदाट जंगलांच्या पलीकडे. आजी आली. अरे बबलू, माझा बबलू. आजी कुठे गेली होतीस तू? मी किती काळजीत होतो. तुम्ही हरवला होतात म्हणून आम्ही पोलिसात तक्रार पण केली. बरं झालं तू आलीस ते. माहितीये, टेन्शन मध्ये मी सकाळपासून काहीही खाल्लं नाहीये. पूर्ण गावात तुला शोधत होतो. अरे बाळा, जर मी बल्लीपूर मध्ये हरवली तर बल्लूपूर मध्ये कशी भेटेन? किती भोळा आहेस रे माझ्या बबलू. हा बबलू आहे होय. मला वाटलं एखादं लहान बाळ असेल, कळलं काय? हो, हा माझा नातू, माझा छोटूशा मोठूशा बबलू आहे हा. हा छोटूसा आहे. आवाज सुरू कुठे होतो आणि संपतो कुठे कळतच नाही. याच्यासाठी खेळणी घेत होत्या आजी. तुम्ही खेळण्यानी खेळता का हो? नाही, माझं खेळण्याचं दुकान आहे. आता शहरातून आणलेली खेळणी विकेन. तुम्ही कोण? हे सुद्धा माझे नातू आहेत बाळा, जसा तू आहेस. यांनी शहरात माझी खूप मदत केली आणि इथपर्यंत मला सोडायला सुद्धा आलेत रे. या माझ्या मुलांना. थँक्यू थँक्यू, खूप खूप आभारी आहे मी तुमचा. बॉस, इथे तर खूप जण आहेत.
हा, एकदम आमच्या परिवारासारखं. आम्ही सुद्धा खूप जण होतो. पण आता तर आपण तिघच आहोत. या सगळ्यांनी एक एक चापटी मारली ना तर फुगलेल्या चपाती सारख्या फुगवून टाकतील. काय नाही होणार. रात्री लपून टाट घन चोरून पळून जाऊ. आता डान्स एन्जॉय करा. जॉईंट फॅमिली फील कर. मी तर हे फील करतो की यांना जर आपल्याबद्दल कळलं तर हे मारून मारून सर्व जॉईंट्स ढिले करून टाकतील. क्या करताय? मार खायला लावणार आहात का आता? अरे नाचतच राहाल का? पाहुण्यांची राहायची सोय तरी करा आणि चांगली जागा राहायला दे त्यांना. एवढी मोठी हवेली आहे. ज्यांना जिथे राहायचंय तिथे राहा. आज रात्री तर पार्टी होणार गावात. अरे जोपर्यंत जेवण तयार होत आहे तोपर्यंत थोडं नाचणं गाणं होऊन जाऊ दे. वाजवा ढोल. बॉस, मी गँग मधली अजून माणसं बोलवली आहेत. हीच संधी आहे. गर्दीत घुसूया. डाट गन खेचून पळून जाऊया. अरे तू इथे पण वेश बदलून मार खायला आलास? मी जेवढे वेश बदलतो हा मला लगेच ओळखतो रे. इथून पळून जाण्यातच भलाय. दादूस काय करतोयस इथे? भाऊराया, जो सकाळपासून मार खातोय ना बिचारा पुन्हा मार खायला आलाय. त्यालाच मारतोय. काय जोरदार पोपट. ते सगळे गुंड गावात शिरलेत. आजींच्या जीवाला धोका आहे. शोधा त्यांना. हो. ते बघा तिथे. मारा त्यांना. अप्पा, सापडलास. चल आता मारतो. आता खूप झालं रे. हे हे गन घ्या रे. गाढवा गन तर तुझ्याकडेच आहे. अरे डार्ट गन घ्यायचं म्हणतो रे. बबलूला सोड. तू गन सोड मग मी बबलूला सोडेन. गन खेचा रे. नाही, आईला कोणीही काही करणार नाही. बॉस, अहो आपल्याच माणसांना काय मारताय? भाऊराया, हा गुंडांच्या बाजूने आहे की आपल्या बाजूने आहे? माहित नाही. गुंड याला बॉस म्हणतायत आणि हा त्यांनाच मारतोय. बॉस, गॅस भरला. आता मी वर चाललोय. आता वर गेलाय. आता आतमध्ये जाशील. अरे थांबा, आमच्या
त्या गाववाल्यांना का मारताय साहेब? ईश, गन चोर तू पकडा. इन्स्पेक्टर पांडा, काय चाललंय हे? आणि कोण आहेत ती लोक? अंडरवर्ल्ड वाले आहेत. तो डॉन कंचेला आलाय. काय? हो, आणि या आजी शहरातून गन चोरून पळाल्या आहेत. ही बघा. बाळा, तू मला भेटायला इथपर्यंत आलास? हो आई. ईश, अरे हा तर त्याची गन घ्यायला आलाय. हा खूप मोठा गुंड आहे. तो गुंड आहे? हा नाही मी तर डॉन आहे, मोठा गुंड. मी तुला बाळा म्हणत होती आणि तू गुंड निघालास. लांब हो माझ्या डोळ्यात समोरून. हीच कानाखाली, फक्त हीच कानाखाली. याचीच तर मला गरज होती. जोपर्यंत आई कानाखाली मारायची मग मी ठीक असायचो. मग आई गेली, कानाखाली संपली, मग सगळीच गडबड झाली. अशा कानाखाली जेलमध्ये खूप मिळतील, कळलं काय? पण जेलमध्ये आई थोडीच न मिळणार आहे. याला आईची गरज आहे. तुला तुझी आई मिळेल, पण तुला सुधरावं लागेल. स्वतःच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागेल. हो ना आजी? हो बाळा, अगदी बरोबर म्हणालास तू. करेन करेन सगळं करेन मी आई. पण शिक्षा भोगल्यानंतर तू मला भेटशील ना? शिक्षा भोगल्यानंतर इकडे ये बाळा. माझी एवढी मुलं आहेत इथं. तू पण इथे येऊन यांच्या सोबत शेती कर. मंजूर आहे, मंजूर आहे. खूप छान फील होते मला आता. माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, थोडाफार बँक बॅलन्स आहे, आई पण आहे. आणि आईची पहिली निशाणी डार्ट गन सुद्धा आहे. डाटगन. हो, यांनी दुकानातून माझ्या आईची निशाणी डार्ट गन घेतली होती. डार्ट गन घेण्यासाठी मी पाठलाग करत होतो आणि आईच भेटली. ईश, ती डार्ट गन होती. मी तर खरी गन समजून केस बनवत होतो. म्हणजे आता आजीवर कोणतीच केस नाहीये. नाही, पण या डॉन वर आहे. सर, डॉन सरेंडर करतोय. हा वाईट नाहीये. बघा, याला कमीत कमी शिक्षा व्हावी. तुम्ही सर्वांनी नेहमी कायद्याची मदत केलीये. तुम्ही जर म्हणताय तर मी पूर्ण प्रयत्न करीन. याला सुधारायची इच्छा आहे तर एक संधी देऊन बघा. मला पण सुधरायचं आहे. मला पण संधी द्या ना. आई, मी पण तुमच्या मुलासारखा आहे. मला विश्वास आहे रे. तू अस्वल बनला होतास तर बैल सुद्धा नक्की बनशील. तसं तर मी आजी आहे बाळा. पण तुला जर आईसारखे वाटत असेल तर आईच पण. शिक्षा भोगावी लागते वाईट कर्मांची. शिक्षा भोग आणि मग या सर्वांना परत घेऊन इकडे गावाला ये. हं? अरे माझ्या बाळा. प्रेम कोणाला बी सुधारू शकतं, कळलं काय?